मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण सुरुवातीला बघूया सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स. त्यामध्ये सुरुवातीला बघूया निफ्टी बँक इंडेक्स. तर निफ्टी बँकची क्लोजिंग मायनसमध्ये झाली, म्हणजे जवळजवळ 610 पॉईंटनी इंडेक्स आजच्या दिवशी खाली होता. आणि निफ्टीला सपोर्ट करणारा इंडेक्स जर म्हटला तर हा निफ्टी बँक इंडेक्स असतो, पण याच्यामध्येच आपल्याला जवळजवळ 1.25% सेलिंग बघायला मिळाली. त्यानंतर निफ्टी आय टी प्लसमध्ये बंद होताना आपल्याला दिसतं आहे, म्हणजे जवळजवळ 255 पॉईंट प्लसमध्ये बंद होत आहे. त्यानंतर निफ्टी फार्मा याच्यामध्ये पण आज सेलिंग झाली, 357 पॉईंटने खाली क्लोजिंग झाली निफ्टी फार्माची, म्हणजे जवळजवळ 2% आसपास इंडेक्स क्लोज झालेला आहे खाली. त्यानंतर निफ्टी ऑटोमध्ये पण आजच्या दिवशी आपल्याला सेलिंग बघायला मिळाली, म्हणजे मागे काही दिवसांपासून ऑटो सेक्टर चांगलं चालत होतं बघा. आयशर मोटर, एस्कॉट कुबोटा, टाटा मोटर हे स्टॉक जे होते ना कंटिन्युअसली वरती जायचे बघा. पण आजच्या दिवशी आपल्याला ऑटोमध्ये पण मोठी सेलिंग बघायला मिळाली, जवळजवळ 2% आसपास इंडेक्स खाली होता. त्यानंतर निफ्टी फायनान्स याच्यामध्ये पण सेलिंग झाली आजच्या दिवशी, इंडेक्स 200 पॉईंटने खाली क्लोज झाला. आणि आजच्या दिवशी सर्वात जास्त तेजी आपल्याला FMCGमध्ये बघायला मिळाली, म्हणजे निफ्टी FMCG इंडेक्स बघा आज 1105 पॉईंटनी वरती जाऊन क्लोज झालेला आहे, म्हणजे 2% वरती होता. सर्वात जास्त बाईंग जर म्हटली तर आज FMCGमध्ये होती. निफ्टी 50ला सर्वात जास्त सपोर्ट करणारे इंडेक्स म्हणजे कोणते असतात? एक तर असतो निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी आय टी आणि निफ्टी फायनान्स. जवळजवळ ही इंडेक्स असतात. आता यांच्यामध्ये जवळजवळ सेलिंग झाली, त्यामुळे निफ्टी 50 इंडेक्स पण आपल्याला खाली दिसला. ठीक आहे, सर्वात जास्त तेजी इथे निफ्टी FMCGमध्ये झाली. त्यानंतर आपण निफ्टी 50मधील टॉप गेनर बघूया. निफ्टी 50मध्ये टॉप गेनर जो होता हिंदुस्तान युनिलिव्हर, जवळजवळ 5% वरती होता आजच्या दिवशी हा स्टॉक. आणि आजच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे सर्वांना FMCG सेक्टर चाललं आजच्या दिवशी. FMCGचे जवळजवळ सर्व स्टॉक आजच्या दिवशी चाललेले होते. त्यानंतर टेक महिंद्रा पण बघा 2.5% वरती होता. त्यानंतर नेस्ले इंडिया 2% वरती होता. ब्रिटानिया 2% वरती होता. आणि ITC जवळजवळ 1.5% आसपास त्याची वरती क्लोजिंग आली. म्हणजे इथे पण तुम्हाला लक्षात येईल की हे जे स्टॉक दिसत आहे तुम्हाला, सर्वात जास्त कोणते स्टॉक हे FMCG. हे FMCGचे स्टॉक ITC, FMCG, ब्रिटानिया, नेस्ले इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे जे स्टॉक आहे ना, हे FMCG सेक्टरचे, यांच्यामध्ये सर्वात जास्त बाईंग होते आजच्या दिवशी. त्यानंतर आपण निफ्टी 50चे टॉप लूजर बघूया. टॉप लूजरमध्ये सर्वात पहिलं नाव जर म्हटलं तर बजाज ऑटोचं. बजाज ऑटो निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे, जवळजवळ 4% खाली क्लोज झाला. त्यानंतर पॉवर ग्रीड हा पण जवळजवळ 4% आसपास क्लोजिंग याची झालेली खाली. त्यानंतर ONGC हा पण 3% खाली क्लोज झालेला आहे. त्यानंतर इंडसइंड बँक 3% आसपास. त्यानंतर हिंडाल्को हा पण जवळजवळ 3% आसपास. तर हे काही स्टॉक होते, यांच्यामध्ये सर्वात जास्त सेलिंग आजच्या दिवशी झालेली होती. तर हे आपण बघितली निफ्टीचे टॉप गेनर आणि टॉप लूजर. त्यानंतर आपण निफ्टी 50 इंडेक्सचं ॲनालिसिस करूया. तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज आला 22,302 वरती. 22,302 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि कालच्या क्लोजिंगच्या खाली आजची क्लोजिंग आलेली बघा, म्हणजे आपण 3 दिवस बघतोय निफ्टीमध्ये कंटिन्युअसली सेलिंग होते. या ठिकाणी मोठी कॅन्डल होती, इथे पण सेलिंग झाली, पण लोअर लेवलपासून थोडी बाईंग आली. त्यानंतर इथे मार्केट गॅपअप झालं होतं पण बघा, पण क्लोजिंग खाली आली, पुन्हा सेलिंग. आणि आजच्या दिवशी म्हणजे आजचा तिसरा दिवस, 3 दिवस आपल्याला निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळते. 3 दिवस झाले कंटिन्युअसली या ठिकाणी येते सेलिंग. म्हणजे जो महत्त्वाचा सपोर्ट होता 22,500चा, तो पण निफ्टीने या ठिकाणी ब्रेक केला आणि त्याच्या खाली ट्रेड करते. आजच्या दिवशी पण निफ्टी कंटिन्युअसली खाली गेली होती बघा. आता महत्त्वाचा सपोर्ट कोणता असणार तर 22,120चा. बघूया त्या लेवलपर्यंत मार्केट येतं आहे का. 22,120 नंतर निफ्टीसाठी या ठिकाणी सपोर्ट असणार. आणि प्रत्येक ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला सांगतोय की निफ्टीचं स्ट्रक्चर केव्हा ब्रेक होणार आहे. निफ्टीमध्ये सेलिंग तर होते, कारण की इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे असतात त्यांच्यामध्ये जर सेलिंग झाली तर इंडेक्स पण खालीच येणार. मग बाकीचे जे स्टॉक असतात ज्यांच्यामध्ये चांगली रॅली आली होती त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण होऊ शकतं. प्रॉफिट बुकिंग आता त्यांच्यामध्ये जर प्रॉफिट बुकिंग झाली तर इंडेक्स पण आपला खालीच येणार आहे. जसं रिलायन्स सारखा स्टॉक आहे बघा, 3,000पर्यंत जाऊन पोहोचलेला होता, आता आजच्या दिवशी 2800ला आला तो, म्हणजे 200 पॉईंटने खाली आलेला आहे. मग असे स्टॉक जे असतात ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त असतं त्यांच्यामध्येच जर सेलिंग झाली तर इंडेक्सवरती जाणार नाही, इंडेक्स खालीच येणार आहे. मग बघायचं आहे आपल्याला, एक लेवल असते ना, त्या लेवलला बघून आपण ट्रेंड फाइंड आउट करत असतो. 21,850 लेवल ही मार्केटची, त्याच्या खाली जात असेल तर आपण म्हणू शकतो की इथे ट्रेंड रिव्हर्सल होतं आहे. निफ्टी इथे वीक होऊ शकते, तोपर्यंत वीक नाही आहे. हे स्ट्रक्चर अजूनपर्यंत निफ्टीचं बुलिश, ही डेली सांगत जाणार मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ट्रेंड समजायला सोपं होईल की आपण मार्केटचा ट्रेंड कसा ओळखत असतो. जेव्हा हे स्विंग लो ब्रेक व्हायला लागतात
तेव्हा निफ्टीचं स्ट्रक्चर ब्रेक व्हायला सुरुवात होईल. म्हणजे इथे लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन व्हायला सुरुवात होईल. ते अजूनपर्यंत झालं नाही फॉर्मेशन. कारण की प्रत्येक वेळेला काय होतं आहे, मार्केट डिप देतं आहे, बाईंग येते, डिप देतं आहे, बाईंग येतं आहे. ह्या वेळेला पण तसंच होऊ शकतं. थोडं डिप येऊ शकतं, पुन्हा बाईंग पण येऊ शकते. सांगता येत नाही. मार्केट सुप्रीम आहे. तुम्हाला 2-3 दिवस दिसेल मार्केट खाली येतं आहे आणि अचानक बाईंग येईल, त्याच्यामध्ये वरती जाणार 400-500 पॉईंटने. असं पण होत असतं. आणि मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढते. इंडिया वीक जाऊन पोहोचली 17 वरती, हे लक्षात घ्या. इलेक्शनमुळे पण मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढत असते. अपसाईड डाऊन साईड मूव्ह येत असतात. मग अशा व्हॉलेटिलिटीमध्ये ट्रेडिंग करणं सोपं पण नसतं. अचानक कोणत्याही साईडला मूव्ह येऊन जातात मार्केटमध्ये आणि स्टॉपलॉस ताबडतोब हिट होऊन जातात. थोडा स्पाईक मारला कॅन्डलने की तुमचा स्टॉपलॉस ताबडतोब हिट होत असतो. ठीक आहे. एक ऑप्शन बायर जो असतो ना, त्याला खूप अवघड होत असतं या मार्केटमध्ये. चला, एक ऑप्शन सेलर आहे, तो हेज करून मार्केटच्या व्हॉलेटिलिटीला सहन करू शकतो. त्याला माहिती आहे माझा लॉस एवढाच होईल. पण ऑप्शन बायर आहे, इंट्राडे करत असेल त्यामध्ये, तर तुमचे स्टॉपलॉस हिट होणार आणि तुम्हाला मोठं नुकसान होणार. त्यामुळे त्यातून तुम्ही वाचलं पाहिजे. सरळ स्टॉककडे या. ज्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल होत असतो त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. हे माझं सांगणं असेल सर्वांना. शेवटी तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवायचं असतं. मला ऑप्शन ट्रेडिंग करायची की मला स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, हे तुम्ही ठरवायचं असतं. समजलं. त्यानंतर आपण 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये काही महत्त्वाचे लेवल या ठिकाणी बघू. तर इंडेक्स बघा टॉप लेवलपासून कंटिन्युअसली खाली आलं होतं. म्हणजे जवळजवळ सकाळच्या वेळेला आपण बघितलं होतं. एक रेंज आपण बोललो होतो बघा, रेजिस्टन्स असेल मार्केटसाठी आणि 22,411चा हा सपोर्ट असेल. काल पण आपण ॲनालिसिसमध्ये हीच गोष्ट बोललो होतो की मार्केटसाठी कोणती रेंज असू शकते. मग मार्केटने काय केलं, सकाळच्या वेळेला या सपोर्टला ब्रेक केलेलं होतं आणि मी काय म्हटलं होतं की इथे बहुतेक जण ताबडतोब शॉर्ट करतात. आपण कन्फर्मेशन नंतर मार्केटमध्ये शॉर्ट साईडला गेलं पाहिजे. जसं इथे मार्केट खाली आलं, एका लेवलला सपोर्ट घेतला, बाउन्स घेतला या ठिकाणी, पुन्हा त्याच लेवलवरती यायचं सपोर्ट घ्यायचं, तो सपोर्ट ब्रेक झाला, पुन्हा हा महत्त्वाचा सपोर्ट जो होता ना त्याला ब्रेक केलं, एक पुलबॅक दिला. एक कंटिन्युएशन या ठिकाणी व्हायला पाहिजे. एक पुलबॅक नंतर कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. नाहीतर काही जण म्हणतात की मार्केट आता कंटिन्युअसली वरतून खाली आलेलं आहे, आपण इथे शॉर्ट करूया आणि तेच मार्केट रिव्हर्स होऊन जात असतं. बुलिश कॅन्डल बनत जातात आणि त्यांचे स्टॉपलॉस हिट होत असतात. इथे आपल्याला ट्रेंड फाइंड आउट करायचा असतो. मग असं स्ट्रक्चर बनल्यानंतर आपल्याला बरोबर समजलं की आता निगेटिव्ह प्रायजेक्शन बनते, मग आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह साईडला गेला पाहिजे. कारण की रिस्क रिवॉर्ड बघितला पाहिजे की मी जर इथे एंट्री घेतोय, ह्या ठिकाणी जर माझी एंट्री असणार तर माझा स्टॉपलॉसचा पॉईंट कोणता हा तुम्हाला समजला पाहिजे. नाहीतर तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये जाल, स्टॉपलॉस कोणता लावणार. ठीक आहे, तो स्टॉपलॉसचा पॉईंट तुम्हाला नक्की माहीत असला पाहिजे. तशी एंट्री घ्यायची. इथे बघा परफेक्ट होते. इथे बघा परफेक्ट मार्केट खाली आलं, लोअर हाय लोअर लोज बनवत मार्केट कंटिन्युअसली खाली आलेलं होतं. हे दिसेल तुम्हाला. एक पुलबॅक द्यायचं आणि कंटिन्युअसली खाली यायचं. त्यानंतर मग ही जी सेलिंग आली मार्केटमध्ये ना, ती बंद झाली कुठे, म्हणजे जवळजवळ 11:30च्या दरम्यान मार्केटमध्ये ही सेलिंग इथे बंद झाली आणि मार्केट इथं काय झालं, साईडवेज. हा एक सिनारिओ बघा तुम्ही. इथे पण बघा मार्केटने रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे असं एक डबल बॉटम फॉर्मेशन झालं, पण त्याचं कंटिन्युएशन नाही झालं. इथे या ठिकाणी वरती जायला पाहिजे होतं ना मार्केटने, ते गेलं नाही. इथेच पुन्हा रिजेक्शन, पुन्हा सेलिंग आली. बरोबर ह्या लेवलला मार्केटने पुन्हा सपोर्ट घेतला, पुन्हा वरती गेलं, पुन्हा खाली आलं या ठिकाणी आणि साईडवेज. म्हणजे हा एक प्रकारचा साईडवेज सिनारिओ. म्हणजे 22,250ला सपोर्ट घ्यायचं, वरती गेलं 22,300 वरती काय यायची सेलिंग. समजतंय. असं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं होतं. मग आता मार्केटला जर वरती जायचं असेल तर काय करावं लागेल, कोणती लेवल पार करावी लागेल, तर मार्केटला 22,300च्या वरती सस्टेन व्हावं लागेल. ही लेवल मार्केटसाठी महत्त्वाची असणार आहे. याच्यावरती सस्टेन हा एक रेजिस्टन्स आहे बघा. आज जो क्लोज आलेला आहे ना मार्केटचा तिथेच आलेला आहे. याच्यावरती सस्टेन व्हावं लागेल, तेव्हा इथे एक रिव्हर्सल येऊ शकतो. मार्केटचं हे जे स्ट्रक्चर इथे बनलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल, हे मार्केट इथं कॉन्सॉलिडेशनमध्ये, मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं प्लसमध्ये ओपन झालं, इथे कंटिन्युएशन जर झालं ते रिव्हर्सल पण देऊ शकतं. इथे मार्केटमध्ये येऊ शकते शॉर्ट कव्हरिंग. लक्षात घ्या. का शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं, त्याचं कारण काय, तर इथे काय होऊ शकतं, जे कॉल रायटर असणार आहे त्यांना इथे प्रॉफिट होणार. त्यांना होणार या ठिकाणी प्रॉफिट. कारण की मी जर एखादा 100 रुपयांचा कॉल या ठिकाणी कालच्या दिवशी सेल केलेला असेल, हे प्रीमियम मी एवढं सेल केलेलं असेल आणि हेच प्रीमियम जर 30 ते 40 रुपयांवरती येत असेल तर मला इथे फायदा होतो आहे. मग मला होत असलेला फायदा मी असा थोडाच सोडणार आहे. मी ते प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करेल. मग मी काय करणार, इथे जो कॉल सेल केलेला होता त्याला बाय करणार. मी इथे बाय करून जातो आहे, मी इथे बाय करतो आहे. त्याला बाय केलं म्हणजे काय, मार्केटवरती जात असतं पुन्हा. त्यालाच आपण म्हणत असतो शॉर्ट कव्हरिंग मूव्ह. तशाच प्रकारची शॉर्ट कव्हरिंग पण मार्केटमध्ये इथे येऊ शकते. पॉसिबिलिटी म्हणजे 100% नाही सांगता येत की येईलच, पण येऊ शकते. 2 दिवस मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग झाली तर एक पुलबॅक रॅली इथे मार्केटमध्ये येऊ शकते. बघायचं आहे मग त्या लेवलच्या वरती मार्केट थांबतं आहे का.
त्यानंतर ताबडतोब एक हर्डल येणार. मार्केट जरी ते फ्लॅट ओपन झालं आहे, इथे कंटिन्युएशन होत असेल तर मार्केटसाठी पुन्हा एक रेजिस्टन्स असेल 22,350चा आणि 22,400 ह्या लेवल. ज्या लेवलपासून मार्केटने ब्रेकडाऊन दिला होता त्या लेवल नंतर पुन्हा रेजिस्टन्सचं काम करतात. जसं इथे दिसतंय बघा तुम्हाला, इथे चार्टला मी खाली घेऊन येतो. असं तुम्हाला प्राइस ॲक्शन ओळखायची असते की चार्टवरती काय होते. इथे बघा, एक लेवल सपोर्ट होती बरोबर, या ठिकाणी मार्केटने ब्रेकडाऊन दिला. त्यानंतर ही लेवल काय होती सपोर्ट, इथे पण ब्रेकडाऊन दिला, पुलबॅक दिला, मार्केट खाली आलं. मग मार्केट इथे ओपन जर झालं ना तर ही लेवल पण काय बनेल, मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनेल. हा रेजिस्टन्स जर मार्केटने पार केला आणि याच्यावरती ट्रेड करायला लागलं, ही लेवल पण मार्केटसाठी काय येणार, रेजिस्टन्स. म्हणजे हा एक पहिला रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स, त्यानंतर 22,450 हा तिसरा रेजिस्टन्स आणि 22,500 रेजिस्टन्स चौथा. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये काय येणार, रेजिस्टन्स. म्हणजे जर मार्केट या लेवलपर्यंत जातं याचा अर्थ ते अप ट्रेंडमध्ये जातं आहे. मग इंट्राडेमध्ये ते काय जातं आहे, अप ट्रेंडमध्ये. मग त्या ट्रेंडला बघून आपण इथे एंट्री घेऊ शकतो. समजलं, अशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होऊ शकतं. कारण की मार्केटने इथे सेलिंग झाल्यानंतर पॉज घेतलेला आहे, कंटिन्युएशन झालं नाही. बघा इथे पण बघा, खाली आलं थांबलेलं होतं, इथे पण खाली आलेलं आहे थांबलेलं आहे. हे स्ट्रक्चर बघत चला. मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन समजणं खूप गरजेचं आहे. हे बघा मार्केट जे येतं आहे खालून, हे बघा वरतून येतं आहे, हे खाली आलं, पूर्ण मार्केटने वेळ घालवला, आज ब्रेकडाऊन दिला, कंटिन्युएशन झालं. म्हणजे काय, कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये आलं मार्केट आणि आजच्या दिवशी पण इथं काय थांबलेलं आहे. या सपोर्टला बघा, इथे प्राईस बाउन्स घेताना दिसते आपल्याला. मग हे कंटिन्युएशन उद्या होतं आहे का बघायचं आहे. नाहीतर मार्केट इथं थांबलेलं आहे, पॉज घेतलेलं आहे, ते इथून रिव्हर्सल पण देऊ शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी बनतात. त्यानंतर खाली केव्हा जाणार, जेव्हा हा सपोर्ट ब्रेक होईल तेव्हा. कारण की इथे आल्यानंतर प्राईसची ॲक्टिव्हिटी बघा तुम्ही काय होतं आहे की मार्केट येतं, इथं सपोर्ट घेतं आहे, सपोर्ट घेतं आहे, सपोर्ट घेतं आहे, याला ब्रेक करत नाही आहे. ब्रेक केलं तर इथून पुन्हा सेलिंग येऊ शकते. जसे सेलिंग आजच्या दिवशी आली ना कंटिन्युअसली मार्केटमध्ये, तशाच प्रकारची सेलिंग इथे येऊ शकते. मग खाली सपोर्ट कोणता असणार, 22,208 आणि 22,150 ह्या लेवल सपोर्टचं काम करतील. खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 21,850, ज्याच्या खाली निफ्टीचा ट्रेंड चेंज होऊ शकतो, ती लेवल असणार आहे. त्याच्या खाली गेल्यानंतरच, नाहीतर तोपर्यंत मार्केट स्ट्रॉंग आहे. इथून पण बाउन्स घेऊ शकतं मार्केट, ह्या लेवलपासून. या लेवलपासून पण मार्केट इथे बाउन्स घेऊ शकतं. लक्षात ठेवायचं आहे, लेवलला फॉलो करत चला, ट्रेंड बघत चला मार्केटच्या, त्यानुसार काम करत चला. त्यानंतर आपण आता निफ्टी बँकमध्ये काही महत्त्वाचे लेवल बघूया. तर आजच्या दिवशी बँक निफ्टीचा पण फायनल क्लोज बघा 48,285 वरती आलेला आहे फायनल क्लोज. आणि बँक निफ्टी पण वीक होती आजच्या दिवशी, कारण की बँकिंगचे स्टॉक सर्व जर तुम्ही बघितले ना, बँकिंगचे स्टॉक ते निगेटिव्ह होते आजच्या दिवशी. त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्स पण खाली होता आणि तो आता एका महत्त्वाच्या लेवलवरती आलेला आहे, एक चांगल्या सपोर्टवरती आहे. या सपोर्टला बाउन्स पण घेऊ शकतो इंडेक्स, किंवा या ठिकाणी सेलिंग पण येऊ शकते. आपल्याला बघायचं आहे उद्याच्या दिवशी काय होतं. असं नाही की एक सपोर्ट इथे आलेला आहे आणि इंडेक्स उद्याच्या दिवशी वरतीच जाईल, त्यामुळे अगोदरच ओव्हरनाईटमध्ये BTST करत बसणं ही चुकी ठरते खूप. त्या गोष्टी करायच्याच नसतात. आपल्याला प्राइस ॲक्शन बघायची. उद्या जर इथे निगेटिव्ह कॅन्डल बनते, सेलिंग होते, निगेटिव्ह होऊ शकतं स्ट्रक्चर इथे पण. हे स्ट्रक्चर पण काय होऊ शकतं, निगेटिव्ह होऊ शकतं. बँक निफ्टी पुन्हा खाली येऊ शकते. त्यामुळे BTST करायचं नसतं की आज बाय करून ठेवायचं एखादा पुट ऑप्शन आणि उद्या गॅप डाऊन ओपन होईल किंवा खालीच जाणार आणि मला प्रॉफिट मिळणार. तसं होत नाही मित्रांनो. बहुतेक जण तिथे धोका खात असतात आणि खूप मोठा लॉस सहन करतात. ती गोष्ट करू नका. मार्केटमध्ये जे दिसतंय ना समोर, त्यावरती विश्वास ठेवायचा की मार्केटमध्ये आत्ता काय होतं आहे. कारण की रात्रीतून सांगता येत नाही काय होईल. तुम्ही म्हणताय ना ही निगेटिव्ह कॅन्डल, मार्केट उद्या गॅप ओपन होईल आणि मोठी अशी बुलिश कॅन्डल पण बनवू शकते इथं. मग आपल्याला दिसेल ना उद्या की मार्केट गॅपअप झालं आहे ओपन, ते कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं. ते आपल्याला लाईव्हमध्ये दिसतंय. ओव्हरनाईटमध्ये तर माहीत नाही मला काय होणार. मग तुम्ही BTST हे करायचं सोडून द्यायचं आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बहुतेक जण BTST करत असतात. एखादा कॉल ऑप्शन बाय करून जाणं किंवा एखादा पुट ऑप्शन ओव्हरनाईटमध्ये बाय करून जाणं, ती चुकी असते. ते एक प्रकारचं गॅम्बलिंग असतं, ते सोडलं पाहिजे. नाहीतर तिथे बहुतेक जणांचे लॉसच होत असतात. ही गोष्ट तुम्हाला समजलेली असेल या ठिकाणी. काही महत्त्वाच्या लेवल आपण 5 मिनिटांमध्ये पण बघूया. आपण बँक निफ्टीचा चार्ट 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पण या ठिकाणी बघूया. तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण तसंच झालेलं होतं. इथे हा एक महत्त्वाचा सपोर्ट होता बघा, ही लेवल महत्त्वाचा सपोर्ट होता. तर हा सपोर्ट पण इथे ब्रेक झाला बँक निफ्टीमध्ये आणि याच्यामध्ये तर शार्प सेलिंग आली होती बघा. इथे कंटिन्युअसली इंडेक्स थांबत नव्हता, इथे
शार्प सेलिंग झाली. 5 मिनिटांचा टाईम फ्रेम आपण लावलेला आहे इथे. आता तुम्हाला समजेल इथे मार्केटने थोडा पुलबॅक दिलेला होता आणि त्यानंतर मग इथे ही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनत गेली. आपण म्हणायचो ना की इंडेक्स कुठपर्यंत जाऊ शकतो, इंडेक्समध्ये कोणते महत्त्वाचे सपोर्ट असू शकतात, तर ते सपोर्ट पण आजच्या दिवशी बँक निफ्टीने ब्रेक केलेले होते. 48,500चा एक सपोर्ट होता बघा, तो पण इंडेक्सने या ठिकाणी ब्रेक केलेला होता 48,500चा. आता मी लेवल आहे, या लेवल बघा यांना सेट करतो, थोडं खालच्या दिशेने घेतो ही लेवल, कारण की ते मार्केट मला बाउन्स घेताना दिसतंय सारखं. जिथे बायर सेलरची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात होते ती लेवल तुमची या ठिकाणी ड्रॉ झाली पाहिजे. इथं दिसतंय तुम्हाला हा एक झोन, इथे मार्केट सपोर्ट घ्यायचं, इथे येऊन सपोर्ट घ्यायचं, इथे सपोर्ट घ्यायचं, इथे सपोर्ट घ्यायचं बघा, ठीक आहे. त्यानंतर हर्डल कोणता असणार आहे, आता इथे मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा पॉझिटिव्ह ओपन झालं तर 48,500 लक्षात ठेवायचं. जे सपोर्ट असतात महत्त्वाचे ते नंतर बनत असतात रेजिस्टन्स. आता बँक निफ्टी इंडेक्समध्ये रिकव्हरी केव्हा येऊ शकते, जेव्हा ह्या सायकोलॉजिकल लेवलला इंडेक्स पार करणार. जसं आपण निफ्टीमध्ये बघत असतो 22,500, 22,000, 23,000 या सायकोलॉजिकल लेवल असतात, तसंच बँक निफ्टीमध्ये पण 48,500, 48,000, 49,000 या सायकोलॉजिकल लेवल असतात. या ठिकाणी काय होत असतं, कॉल रायटर पुट रायटर जे असताना यांची ॲक्टिव्हिटी जास्त होत असते. मग या ठिकाणी काय असणार, 48,500 वरती कॉल रायटिंग जास्त झालेली असणार. मग मार्केट जेव्हा ह्या लेवलला ब्रेक करत असताना ते आपले पोझिशन स्क्वेअर ऑफ करत असतात. त्यालाच आपण कॉलची अनवाइंडिंग म्हणत असतो. कॉल अनवाइंडिंग म्हणजे ओपन इंटरेस्ट त्या ठिकाणी काय होत असतो, कमी होत असतो, त्याला आपण कॉल अनवाइंडिंग. मग त्या पोझिशन स्क्वेअर ऑफ झाला की आपण त्याला अजून एक शब्द वापरतो, शॉर्ट कवरिंग मूव्ह. म्हणजे मार्केट जर 48,500ला क्रॉस करत असेल तर इथून एक शॉर्ट कवरिंग रॅली पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकतं आणि बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी रिकवर होऊ शकतो. मग बघायचं आहे इंडेक्स त्या लेवलच्या वरती जातो आहे का, ती ॲक्टिव्हिटी बघितली पाहिजे. किंवा इथे बॉटमला आलेला इंडेक्स हा महत्त्वाचा सपोर्ट आहे इंडेक्ससाठी. 48,200च्या आसपास समजा ही लेवल काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे इथे. आता या सपोर्टला थांबून रिव्हर्सल देत आहे का, मग तिथे काही रिव्हर्सल पॅटर्न बनत असतो का, इथे बघायचं आहे तुम्ही. जसं इंडेक्स इथे खाली आलेलं होता, फ्लॅट ओपन झालं, इथे त्याचं कंटिन्युएशन होतं का बघायचं आहे. मग माझं टार्गेट किती असलं पाहिजे, 48,500पर्यंत असलं पाहिजे. ते तुम्ही बघितलं पाहिजे, त्या गोष्टी बघायच्या आहे. मला किती टार्गेट मिळू शकतं, माझा स्टॉप लॉस किती असतो, बॉटमला काही रिव्हर्सल पॅटर्न बनतो आहे का, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतो आहे का, ते बघून पण तुम्ही इथे एंट्री घेऊ शकतात. कारण की रिस्क नेहमी बनलेली असते. तुम्ही कुठेही एंट्री घ्या, रिस्क तुमची बनलेली असते. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क हा शब्द विसरायचा नसतो, रिस्क असतेच नेहमी. मग आपण ती रिस्क किती घ्यायची मार्केटमध्ये आपण ठरवायचं असतं. ते मला किती रिस्क घ्यायची त्यानुसार मग तुमची एंट्री, स्टॉप लॉसचा काही पॉईंट असतो, तो पॉईंट तुम्ही बघायचा असतो, त्यानुसार तुमची एंट्री झाली पाहिजे. किंवा तुम्हाला वाटतं आहे मार्केट इथं फ्लॅट ओपन होतं आहे, सपोर्टला ब्रेक करतं आहे, इथे पण कंटिन्युएशन होत असेल तर मग आपण इथे निगेटिव्ह जाऊ शकतो मार्केटमध्ये, म्हणजे पुट साईडला जाऊ शकतो. इथून मार्केट काय खाली जाऊ शकतं. मग खाली गेलं तर कुठपर्यंत 48,000च्या आसपास पुन्हा जाऊ शकतं. मग इथून 200-300 पॉईंटचा फॉल ताबडतोब मार्केटमध्ये इथे येऊ पण शकतो. कारण की एक महत्त्वाचा जेव्हा सपोर्ट ब्रेक होतो ना, सेलिंग जास्त येत असते त्या ठिकाणी, सेलिंग. पण आपण एक कन्फर्मेशन बघायचं आणि त्यानुसार जाण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करत असाल तिथे पण प्रॉफिट बनतं. असं मी म्हणत नाही की एक कॅन्डलने इथे ब्रेकडाऊन दिला ती खाली जात नाही, जाते. जसं बँक निफ्टीमध्ये गेलेली आहे बघा, कंटिन्युअसली खाली जाते. पण बघायचं आहे ना स्टॉप लॉसचा पॉईंट माझा कोणता आहे, एक स्टॉप लॉसचा एरिया तुमचा असला पाहिजे. मी तुम्हाला एक सेटअप दाखवते इथे, अशाच प्रकारचा सेटअप इथे बनवू शकतो. जसं हे मार्केट इथे बाउन्स घेतं आहे बघा, वरती गेलं आहे, खाली येतं आहे, इथे बाउन्स घेतं आहे, बरोबर ना. पण ह्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत नाही. लक्षात ठेवा, हे स्ट्रक्चर बनतं खूप वेळेला. पुन्हा मार्केट इथं आलेलं आहे, सपोर्ट घेतं आहे, पुन्हा वरती जातं आहे, पण या हायला ब्रेक करत नाही, म्हणजे खाली शिफ्ट होतं आहे. प्राईस तुम्हाला खाली शिफ्ट होताना दिसते. आता बघा मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं आणि 5 ते 10 मिनटं मार्केटने इथे वेळ घालवला, बरोबर आहे ना. म्हणजे मार्केट इथं काय खालीच येतं इथे, आणि तुम्हाला एखादी निगेटिव्ह कॅन्डल दिसली आणि तुम्ही ॲग्रेसिव्हली इथे जाताय पुट साईडला, एक सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर ॲग्रेसिव्ह तुम्ही इथे एंट्री घेताय. मग तुम्हाला एखादा स्टॉप लॉसचा पॉईंट दिसतोय का, दिसतोय मला, हा एक या स्विंग हायचा मी इथे स्टॉप लॉस लावू शकतो आणि इथे ताबडतोब एक ॲग्रेसिव्ह एंट्री घेऊ शकतो पुट साईडला. समजा माझा स्टॉप लॉस हिट झाला, मला माहिती माझी रिस्क एवढी या ठिकाणी बनली, तुम्ही एक स्टॉप लॉस या ठिकाणी लावून दिला. पण जर मार्केट इथं कंटिन्युअसली खाली गेलं मग तुम्हाला इथे प्रॉफिट जास्त मिळून जात असतं. म्हणजे काय झालं, हा तुमचा स्टॉप लॉसचा एरिया झाला, हा स्टॉप लॉसचा एक पॉईंट असतो, तो बघायचा असतो तुम्ही. हे प्राईसचं स्ट्रक्चरनुसार, हे प्राईसचं स्ट्रक्चर तुम्हाला ओळखायचं आहे. मग असं नाही, काही जण चुका काय करतात माहिती आहे का, जसं बँक निफ्टी इंडेक्स आहे बघा, इथून कंटिन्युअसली खाली येतो आहे, बरोबर ना, इथे खाली आलेला आहे कंटिन्युअसली. हा सपोर्ट म्हणजे ह्या कॅन्डल ज्या असतात ना 5-6 निगेटिव्ह बनतात आणि इथे एक निगेटिव्ह कॅन्डल बनते सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर, ते इथे एंट्री घेत असतात. बघा ना मार्केट कंटिन्युअसली इथून खाली येतं, शार्प खाली येतं आहे.
हे जसं शार्प नाही येते खाली, थांबत येते, पुलबॅक देते ते खाली, हे येत नाही आहे तसं. हे काय कंटिन्युअस कॅन्डल बनते, मग तुम्ही याच्यामध्ये गेले ना ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त इथे. मग तुम्हाला एक स्टॉप लॉसचा पॉईंट पण दिसत नाही, कुठे लावायचं स्टॉप लॉस माहीतच नसतं तुम्हाला, एरिया नाही स्टॉप लॉसचा. मग त्यामुळे ह्या कंडिशन असतात काही ट्रेडिंग करताना, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या बघायच्या असतात तुम्ही, समजलं ना. तर ह्या लेवलच्या खाली मार्केट गेल्यानंतर पुन्हा 200 पॉईंटनी वीक होऊ शकतं. 48,000च्या आसपास बँक निफ्टी इंडेक्स खाली जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात ना, स्टॉप लॉसचा वापर करायचाच आहे. स्टॉप लॉस इंट्राडेमध्ये असलंच पाहिजे. बहुतेक जण स्टॉप लॉस लावत नाही, मनात स्टॉप लॉस लावतात की मला फक्त एवढी रिस्क घ्यायची, पण काही वेळेला इतक्या मोठमोठ्या कॅन्डल बनून जातात. बँक निफ्टीमध्ये 300, 400 पॉईंटची कॅन्डल बनून जाते, निफ्टीमध्ये 200 पॉईंटची कॅन्डल बनून जात असते. तुम्ही जर स्टॉप लॉस लावलेला नाही आहे तर मग किती मोठं नुकसान तुमचं होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्टॉप लॉस नक्की लावला पाहिजे, मनात नाही पकडायचं स्टॉप लॉस. मार्केट असतं सुप्रीम, हा नेहमी लक्षात ठेवा शब्द. मार्केट सुप्रीम असतं, त्याला आपण चॅलेंज करायचं नाही, छोटी रिस्क घ्यायची, बाहेर पडून जायचं, समजलं. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टी आणि निफ्टी बँकमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.